पारुनी भिकेत दिलेला आदित्य नकोय मला. अहिल्या, आणि हा, ती प्रॉपर्टीचे जे पेपर्स घेऊन गेलीये ना, त्याचं ती काहीही करणार नाहीये आणि नंतर त्यावर दावाही सांगणार नाहीये, हे मला माहितीये. ती प्रॉपर्टी कायमच किर्लोस्करांच्याच ताब्यात राहील, कारण पारूला प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाहीच आहे. तिने आता आदित्यला मला परत करून माझ्यावर उपकार केले आहेत. आणि ही अहिल्यादेवी किर्लोस्कर कुणाचेही उपकार ठेवून घेत नाही. अहिल्या, खूप मोठी किंमत मोजते त्या पोरीनं आदित्य सोबत लग्न केल्याची. आणि आज तू त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आकस निर्माण केलायस. चुकतोयस तू श्रीकांत. उलट यानंतर त्यांच्या आयुष्यात कुठलंही जेव्हा संकट येईल तेव्हा एकत्र कसं लढायचं हे कळलंय त्यांना आता. अद्दल घडली म्हण. आणि यापुढे ते नक्कीच एकमेकांची साथ देतील आणि आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाने खचून न जाता एकत्र लढतील. आता खरं पती पत्नी म्हणून त्यांचं नातं सुरू होईल. अहिल्या, एवढी खात्री आहे तुला पारू बद्दल? म्हणजे तू त्या दोघांना माफ केलंस? आपण त्यांना बोलूया आपल्याकडे परत? नाही, दुर्दैवाने मी त्यांना कधीही माफ नाही करू शकत. कारण जेव्हा जेव्हा मी त्या मुलीकडे बघीन तेव्हा तेव्हा मला फक्त एवढंच आठवेल की तिने कशी फसवणूक केली माझी. मी त्या मुलीचं तोंडही नाही बघू शकत. पण हा, आता मला माझ्या मुलाची काळजी नाही. कारण पारू आदित्यवर जेवढं प्रेम करत होती ना, त्याच्या दुप्पट प्रेम करेल आता आणि त्याची काळजी घे. आता यापुढे आपल्याला आदित्यची काळजी करायची काहीच गरज नाहीये. आणि माझ्यासाठी हा विषय इथेच संपला. अहिल्या, मानलं ग तुला. खूप खमकी निघालीस तू. आपण एक गोष्ट विसरू नकोस की तू सुद्धा एक आई आहेस. तुझ्या जागी दुसरी कोणी असते ना तर परत आलेल्या मुलाला घालवलं असतं, थांबवून ठेवलं असतं. तुझी तत्व, तुझा स्वाभिमान जवळून बघितला गे. पण आज स्वतःच्या मुलाच्या बाबतीत तुला असं वागताना बघून खरंच खूप खूप रिस्पेक्ट वाढलाय माझा तुझ्याबद्दलचा. मानलं तुला.